प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. आणि आजचा आपला विषय असा आहे की प्रभू भोजनाबद्दल आजचा आपला विषय आहे. आणि आज मंडळीमध्ये असं शिक्षण दिलं जाते की प्रभू भोजन हा एक सण आहे आणि आम्हाला तो सण साजरा केला पाहिजे आणि आम्ही तो सण साजरा करणार तरच स्वर्गात जाणार. हे असलं शिक्षण कुठनं आणतात आम्हाला काय माहीत नाही. आणि खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद देतो की देव आम्हाला त्याच्या सत्य वचनात चालवत आहे. आज तुम्हाला मी माझा अनुभव सांगत आहे. काही मंडळी अशा आहेत की त्यांच्यामध्ये प्रभू भोजनाचा विधी वर्षातून एकदा केला जातो आणि त्याचं नियोजन आधी 7 महिने करतात. एक 7 महिने 8 महिने गेलं की त्यांना आठवण होत्या, अरे आम्ही प्रभूभोजन घेतलो नाही आणि आता आम्ही प्रभूभोजन घेतलं पाहिजे. मग काय करते यात, सगळ्यांनी फोन लावतात, बरदर आता लिव 7-8 महिने झाल्यात प्रभू घ्यायचा आहे, मग काय पुढल्या आठवडी प्रभूभोजन घेऊया काय. ते बर्दर म्हणते, बर्दर मी आता रिकाम नाही, ते आणि 2-3 आठवडे देत मग आम्ही प्रभूभोजन घेऊया. मग आणि दुसऱ्या लोकांनी फोन लावायचं, ब्रदर प्रभूभोजन नाही घेतलं नाही, कधी घ्यायचं. ते म्हणते आणि 2-3 आठवडे देत मग घेऊया. अशी फोन लावतात एकमेकाला आणि मग सगळेजण वेळ काढतात बाबा. हा मग प्रत्येकाला रिकामी वेळ कधी बघतात आणि त्यावेळी प्रभूभोजन घेतात. आणि प्रभूभोजन पण कसं सण केल्या घेत संध्याकाळी 7-8 वाजता जमा व्हायचं आणि याच्याची बिर्याणी करायची, बिर्याणी हालडायची आणि मग एकमेकाचं पाय धुवायचं आणि मग रात्री ते भाकर आणि द्राक्ष याचा असलाही प्रभूभोजनाचा विधी. आम्ही त्या विधीला नावं ठेवत नाही, खरं पण हे असलं शिक्षण आणल्यात कुठनं. खरोखर हे विचार करायचा आहे आणि खरोखर बाबा हे वर्षातून एकदा घ्यायचं असं बायबल शिकवते काय. आज शैतान फार धूर्त आहे की खरोखर आम्हाला हे बघितलं पाहिजे बाबा प्रभूभोजन विधी वर्षातून एकदा घ्यायचं आहे काय आणि आमच्या सोबतनं घ्यायचं आहे काय, आम्हाला ज्यावेळी रिकामी वेळ मिळेल त्यावेळी घ्यायचं असं आहे काय. खरोखर लोक भ्रांत झाल्यात. आणि एक तर असा रामबहादूर आहे, तुम्हाला सांगतो, रात्री 12 वाजता प्रभूभोजन घ्यायचं, रात्री 9ला सगळे गोळा व्हायचं. तर का प्रभूने रात्री प्रभूने विधी केलाय. मग रात्री 12 वाजले नाही एकमेकाचं पाय धुवायचं आणि मग ती भाकरी मोडून द्यायचं. ते मग चांगलं पहाटे 4 वाजेपर्यंत चालवायचं. असला सगळा उद्योग आहे. आणि खरोखर देवाला धन्यवाद देतो, देवानं त्या संगतीमधनं आम्हाला बाहेर काढलं. आणि खरोखर मी जे प्रभूमध्ये आहेत त्या भावा बहिणी विनंती करतो, आज तुम्ही वचन बघा, खरोखर बाबा आम्ही जे करायला लागलोय हे खरं आहे काय. आणि कदाचित तुम्ही नाही बघितल्यामुळं तुमच्या आत्म्याच नाश होईल. तर आम्ही वचनातनं बघूया की प्रभूभोजनाचा विधी कधी घ्यायचा आहे. त्यासाठी आम्ही अध्यायाच्या पहिला प्रेषित 2:46 काय म्हणते बघा, तिथं आम्हाला स्पष्टपणे कळते की तो विधी कधी करायचा आहे. प्रेषित 2:46 मध्ये काय म्हणते बघा, ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालच मनाने जेवत असत. इथं पट म्हटले की ते दररोज. आज आम्हाला ते दररोज करणं काही शक्य नाही. मग अनेक वचन बघूया काय की प्रेषित 20:7 मध्ये काय म्हटले बघा, प्रेषित 20:7 मध्ये काय म्हटले बघा, मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले. तो दुसऱ्या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत थांबवले. इथं पट म्हटले आठवड्याच्या पहिल्या दिवशी तर तुम्हाला तो विधी केला पाहिजे, नाहीतर दररोज केला पाहिजे. आणि खरोखर देवाला धन्यवाद देतो की देवानं हे वचन सांगण्याची मला संधी दिली. आणि खरोखर यंदा काळ फार भयानक आहे. तुमची मुलं बाळ जिवंत जगणार आहेत, तुमच्या भावाची मुलं, भाऊ,
तुमची बायको नवरं सगळी जिवंत जगणार. देवाचं वचन समजून घ्या. देवाच्या वचनाची चेष्टा करू नका. देवाचा कोप तुमच्यावर होईल. माणसाच्या विरोधात जात आहे आणि देवाच्या विरोधात धाडस करू नका. ते तुम्हाला येणाऱ्या काळात कळणार नाही. आणि खरोखर देव महान आहे. त्याच्या पवित्र ग्रंथातनं तो लोकांना सावध करत आहे आणि खरोखर सावध होणं फार महत्वाचं आहे. आणि प्रभूनं पण म्हटलंय, तुमच्यासाठी रडू नका तर तुमच्या मुलाबासाठी रडा, कारण यांना काळ फार भयानक आहे. त्या काळी तुम्ही पश्चाताप करशील, त्यावेळी पश्चाताप होऊन काय उपयोग होणार नाही. वेळ आहे तुम्ही समजून घ्या. एकदा काय वेळ हातातून निघून गेली तर नंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नाही. आणि खरोखर चुकीच्या शिक्षणामध्ये अडकला असला तर त्यातून बाहेर पडा आणि सत्याचा शोध करा. आणि खरोखर देवाने मला वचन सांगायची संधी दिली त्याबद्दल देवाचे मला कोटी कोटी धन्यवाद. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो.